श्री राम कथा सद्गुरु गिराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने सद्गुरु ब्रह्मलीन गोविंदगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने आणि गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती श्री क्षेत्र सरळाबेट गुरुवर्य बाबांच्या आशीर्वादाने गोदावरी हनुमानजी महाराज देवस्थान श्री क्षेत्र शिंगवे सडे आणि पंचकृषी सगळ्यांच्या या सहकार्यातून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्ताने ही रामकथा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या संपूर्ण तरुण मंडळीला आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थात प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करण्याकरता ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला, एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 3-4 सप्ताह या प्रसंगाला आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. म्हणून महाराजांच्या चरणी वंदन. यश दादा थोडा रिटर्न द्या, आवाज मोकळा करा, थोडा गेन द्या. आणि स्वतः आज बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रोतृ वर्गामध्ये श्रवणाची भूमिका घेऊन आणि 7 दिवस जसा जसा वेळ मिळेल तशी तशी आपली कथा त्यांनी श्रवण केलेली आहेत. म्हणून बाबांना पुन्हा एक वार वंदन. सर्व सप्ताह करता झटणारी सर्व तरुण मंडळी, एकदा या तरुण मंडळी करता जोरदार टाळी वाजवा गड्या. सर्व दाते मंडळी पहिल्या दिवशीपासून तर शेवटपर्यंत सगळे प्रसन्नतेनं, सगळे प्रसन्न मनाने या ठिकाणी कार्य करीत आहेत. म्हणून सर्व तरुणांना लक्षात घ्या, तरुण जर असेल तरच कार्य होऊ शकतं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जर तरुण जर भाग्यवान, तो जर संप्रदायामध्ये जर असेल, बाबा सगळ्यांचीच इच्छा होती. आम्हाला माहिती आहे तुम्ही फेट्याचा त्याग केला, ही गोष्ट खरी आहे, पण तो मिरीचा फेटा होता, हा पिनीवरचा फेटा आहे. भाऊ बांधा, सगळ्यांची इच्छा आहे बाबा. आज रावण मारायचंय बाबा, आणि तोही श्रावणच्या मुखातून. म्हणून सर्व ज्येष्ठ मंडळी, वयोवृद्ध मंडळी, तपोवृद्ध मंडळी या तरुण मंडळीला सहकार्य करण्याकरता आहेत. रामकथा म्हणजे मानवी जीवनाचा प्राण आहे. या ठिकाणी अत्यंत नैसर्गिक वातावरणामध्ये, प्रसन्न वातावरणामध्ये ही कथा पार पडते. आणि या कथेचा जो अलौकिक आनंद तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता हे सर्व डेकोरेशन, लाईट असेल, साऊंड असेल, आमचे लकारे महाराज त्यांची गोड साऊंड आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे सर्व गुणीजन महाराज मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहेत. आमचे भरतांना गाडीवान ती या ठिकाणी तबल्यावर साथ करतायत, अण्णांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे राजेंद्र हो गोरक्ष तीही या ठिकाणी उपस्थित आहेत हार्मोनियमवर साथ करण्याकरता, म्हणून भाऊंलाही धन्यवाद. आमचे संदीपान महाराज तीही या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांनाही धन्यवाद. आणि तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, काल कथा प्रसंग बघितला आपण, रामजीचा विवाह झाला. आहा, साक्षात जगत जननी आणि जगत पिता राम परब्रह्म साचार, 7वा अवतार बाळा जो जो. साक्षात ते निर्गुण ब्रह्म रामजीच्या रूपामध्ये कौसल्यामाईच्या उदरी अयोध्या नगरीमध्ये वास्तव्य करत होत. विश्वामित्रजी महाराजांच्या कृपेनं त्या मिथिला नगरीमध्ये रामजीचं आगमन झालं. आणि आज 4ही बहिणी या 4ही भावांशी विवाह करतायत.
जानकी, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी, राम, लक्ष्मणजी, भरतजी महाराज आणि शत्रुघ्नजी हे 4 बंधू आहेत. आणि या 4 भगिनी, आहा काय भाग्यवान असतील व 4 बहिणी एका घरात. जी साक्षात माया आहेत ती आहे जानकी. वर्णिली जानकी स्वरूपा मंगोनिया शिव शापा. जो शिवधनुष्य रावणासारख्या घमंडी व्यक्तीला उचलत नाहीये. हजारो बल्लाढ्य वीर त्या सभेमध्ये बसलेले आहेत आणि त्या सभेमध्ये रामजी आहेत. अतिशय कोमल, अतिशय कोमल. परंतु जसा कमळाच्या पाकळीला लहान मुलानं उचलावं त्या न्यायाप्रमाणे स्वामीजी म्हणतात सहजरित्या रामजीनं धनुष्य उचलला, धनुष्य मोडला. धनुष्य मोडल्यानंतर परशुरामजी महाराज आले. रामजीला जो भ्रम झालेला होता परशुरामजी महाराजांना, लक्ष्मणाच्या माध्यमातून त्या भ्रमाचं निरसन झालं. रामजीचा दिव्य स्वभाव, दिव्य स्वरूप परशुरामजी महाराजांना दिसलं. आणि तदनंतर परशुरामजी महाराजांनी लोकांताचा त्याग करून एकांत स्वीकारला. आहा, साधून काय करावं. रामायणामध्ये फार फार गोष्टी शिकवल्या बरं का. फार फार बारीक बारीक गोष्टी आहे, लक्षात घ्या. रामायणामधलं एकही पात्र चुकीचं नाही देवा, एकही पात्र नाही. रामायणामध्ये स्वामीजी म्हणतात कोणतंही पात्र घ्या, रावण जरी घेतला तरी रावण चुकीचा नव्हताच. हा, काही ठिकाणी अशी एक कथा आहे ती बघा तुम्ही. लोक कैकेयीला सुद्धा दोष देतात नाही का. कैकेयीला सुद्धा लोक दोष देतात. पण मी अशी एक कथा श्रवण केली महान संतांच्या मुखातून की कैकेयी सारखी पुण्यवान श्री रामायणामध्ये सापडणार नाही तुम्हाला. हा, एक दिवस रामजी उदास आहे, अन्न ग्रहण करत नाही. कौसल्यमाईनं रामजीला आग्रह केला, हे राघव भोजन करून घे. रामजीनं नकार दिला. सुमित्रा माता गेली, रामजी आले नाही. कैकेयी माता गेली, रामजी काय येत नाही. हे राघव तू का जेवत नाही, तुला माझी शपथ आहे, सांग काय झालं, तुला कोणी बोललं का, कारण सांग ना मला. रामजीनं सांगितलं, हे माते, मी सुखी व्हावं असं जर तुला वाटत असेल तर माझ्याकरता तू काय करशील. रामा, तुझ्याकरता प्राण त्यागील, सांग काय करू. तू सुखी होत असेल तर मी देह त्यागायला तयार आहे. सांगा मला एवढं प्रेम कोण करत असेल बरं. रामा, तुझ्याकरता आई मी सुखी व्हावं असं जर तुला वाटत असेल तर तुला मरणपद परवडेल, पण मी जे सांगतोय ते परवडणार नाही. जे माझ्याकरता तुला करायचंय ना, मरणाने माणूस एकदाच मरतो, ध्यानात ठेवा. शरीराला आलेला मृत्यू हा एकदाच देह त्याग करायचा आणि एकदाच वेदना भोगायची आहे. परंतु रामजी म्हणतात जे दुसरं मरण आहेत ना, जे अपमानित जीवन आहे, हे सगळ्यात मोठं मृत्यूपेक्षाही जास्त भयंकर दुःख आहे, लक्षात घ्या. श्रीमद भागवतामध्ये कथा प्रसंग येतो बघा. ज्या वेळेस अश्वत्थाम्याला पकडलं अर्जुनाने, द्रौपदीचे 5ही पुत्र मारले ना. हा, सुत महाराज वर्णन करतात, माता शिशूणा निधनं सुतानां निशभ्य घोरं परिताप्यमाना तदा रुदत्वाश्मकला कुलाक्षी सांतुयानां किरीटमाली. त्या अश्वत्थाम्याला द्रौपदीचे 5ही पुत्र मारले. अर्जुनाने पण केला. अर्जुनाने अश्वत्थाम्याला पकडून आणलं. भर सभेमध्ये अश्वत्थामा धरलेला आहे, बंदिस्त केला.
लोक धुंकायला लागले, अरे पराक्रमी गुरुचा पराक्रमी पुत्र असून लहान मुलाला झोपेत मारून गेला, धिक्कार असो तुझा. मी मृत्यू दोन प्रकारचा आहे सांगतोय. अर्जुनाने शपथ घेतली की मी याला मारल्याशिवाय सोडणार नाही, अश्वत्थाम्याला मारल्याशिवाय मी सोडणार नाही. शेवटी द्रौपदीने सांगितलं सोडून द्या. भगवंताने सांगितलं हा शत्रू द्रौपदीचा आहे म्हणले, अर्जुना तुमचा नाही. द्रौपदी जे सांगेल ना ते करा. द्रौपदीने सांगितलं तो गुरुपुत्र आहे, सोडून द्या त्याला. अरे म्हणले पण अर्जुना तुझं वचनाचं काय, तू तर सांगितलं होतं की मी याला मारलं जर नाही तर मी देहत्याग करीन आणि फलन करीन विस्तार करीन. देवा तुम्ही सांगा काय करावं, काय केलं पाहिजे. अर्जुना मृत्यू दोन प्रकारचा, एक शारीरिक मृत्यू आहे आणि एक अपमानित. हा नित्यानं मेला पाहिजे. मग काय करावं देवा. ब्रह्मबंधूर्ण हंतव्य आतताई वदारण. ब्राह्मण कितीही क्रूर असला किंवा कितीही निंदनीय असला तरी ब्राह्मणाला मारू नये हा नियम आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय सांगतात ना, जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट, तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी, तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोक. तो ब्राह्मण किती कनिष्ठ असला तरी तो श्रेष्ठच आहे. पण आतताई वदारण हा वध करणारा लहान. आता ताई मध्ये 6 प्रकार पडतात बरं का. झोपलेल्या व्यक्तीचं घर जाळणे, अपंग व्यक्तीला मारणे, अपाहिज व्यक्तीला मारणे किंवा एखाद्याचं घर जाळणे, असे 6 प्रकार. निराधार स्त्रीला मारणे, असे 6 प्रकार सांगितले भागवतामध्ये. अरे तू त्या बालकाची हत्या केली, मग आता ताई कोणी असू द्या, मग तो ब्राह्मण असो किंवा देव असो, त्याला मारायचं म्हणजे मारायचं. देवा मारायचं बी सोडायचं बी हे कसं जमन. त्यावेळेस देवानं स्वतः गोविंदाने सांगितलं, अर्जुना त्याचं अर्धमुंडन कर. अर्धमुंडन करू, त्याच्या कंपाळावर दिव्यमणी काढून घे आणि त्याच्या तोंडाला काळा लावून लात मारून काढून दे. हा रोज मरल म्हणले. हा नित्याचं मरण शरीर जळून भस्म होईल, जग विसरून जाईल. पण अपमानित गोष्टींना इतिहास त्याला चिटकलेला असतो आणि अपमानित गोष्ट ही मनुष्य इतिहास त्याला विसरू देत नाही. तुम्ही बघा इथं सगळ्या शिकलेल्या अज्ञानी सगळ्या प्रकारच्या महिला वर्ग आहेत. मला दाखवा अशी एखाद्या अज्ञानी स्त्रीनं कैकई म्हणून आपल्या मुलीचं नाव ठेवलं बो आहे. कौशल्य असेल, कदाचित सुमित्रा असेल, नको ती नाव असेल आता कदाचित सिरियलच्या माध्यमातून, नाही का. पण कैकई आहे का, नाहीये. इतकी काळीमा भासली महाराज तिच्या चेहऱ्याला. हा रामा तुझ्या सुखा करता, जर तुला सुख मिळत असेल तर ते दुःख झालेलं मी तयार आहे. बोल काय करू तुझ्या करता. एवढा त्याग कोण करेल बाबा. हा म्हणायला सावत्र आहे बरं का. रामजीनं सांगितलं, आई बस माझ्या करता भरताला 14 वर्ष राजगादी माग आणि मला 14 वर्षाचा वनवास माग. तुझ्याजवळ हे 2 पर्याय शिल्लक आहे गाई, म्हणून मी तुला सांगतोय की तू माझ्या करता करशील. काही असं म्हणतात तत्क्षणी जमिनीवर खाली कोसळली. रामा अरे शरीरातून प्राण वजा केल्यानंतर त्याचा व्यवहार जसा संपतो ना रामा, तसा तू आमच्या जवळून आमचा प्राण हिरावून घेतोय वचनाच्या माध्यमातून. रामा असं करू नकोस. पाहिजे तर आपण सगळे अरण्यात जाऊन रे. तुझ्याकडे तुझं म्हणणं अरण्यात जायचं, एकांत हवंय ना तुला, आम्ही येतो ना तुझ्या संगतीमध्ये. आम्ही तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही रामा, ही आम्ही काळजी घेऊ. नाही आहे, मी जे सांगतोय ते तुला करावं लागेल. आई रामा मग तू खुश होशील. हो आई मी तेव्हा आनंदित होईल. मी लगेच जेवायला येतो, पण तुला माझं कार्य करावं लागेल. हा तुकोबरा म्हणतात, देवाच्या सुखा करता स्वतःच्या सुखाला लात मारणारी भक्त मंडळी आहेत.
देव सुखी होण्याकरता. बघा तुम्ही त्या गोपिका ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं निमित्ताच्या माध्यमातून आपल्या धर्मपत्न्यांना सांगितलं मला संतांच्या चरणाचं रज पाहिजे. भगवंताच्या पत्नींनी सांगितलं जर आपल्या चरणाचं रज देवाला जर दिलं आपण नरकाला जाऊ. आणि तीच भक्त मंडळी जी गोकुळामध्ये वास्तव्य करणारी ज्या गोपिका आहेत त्या गोपिकांच्याकडे निरोप गेला की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला औषधाच्या माध्यमातून चरण रज पाहिजे. चरण रज मिळाल्यानंतर भगवंताचं दुखणं थांबेल. पण त्याचा परिणाम हा आहे की नरकात जावं लागेल. त्या गोपिकांनी सांगितलं हजारो जन्मच्या जन्म आम्ही नरकात जायला तयार आहे. कशासाठी? केवळ जर आमचा कन्हैया जर सुखी होत असेल तर. आणि या सुखाला काय करता? या सुखाला आग लागो. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा. तुकोबाराय म्हणतात या सुखाला आग लागू द्या. ईश्वर सुखी होण्याकरता ईश्वर नामोच्चारणाकरता तू भक्त तू संत तू देवाचा दास हजारो जन्माच्या जन्म दुःख भोगायला तयार आहे. बघा ना तुम्ही आज तागायत ती कैकेयी माता ते दुःख भोगते पण केवळ रामाच्या सुखाकरता. म्हणून रामायणामधलं एकही पात्र व्यंग नाहीये. आपण त्याला व्यंग दृष्टीने पाहतो. रामायण हा शब्दच सरळ आहे. लिहिताना कुठल्याही प्रकारचा मोहडा नाहीये त्याच्यामध्ये वाकडेपणा नाहीये. रामायण शब्दच सरळ आहे. अयन म्हणजे डोळा. राम म्हणजे आपलं लक्ष. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो भक्त स्थिर होतो त्याचं लक्ष स्थिर होतं ना. ज्या स्वरूपाकडे पाहिल्यानंतर ते स्वरूप आहे राम स्वरूप. रामायण शब्दाची व्याख्याच ही आहे. अयन म्हणजे डोळा राम म्हणजे लक्ष. बघा तुम्ही आपल्यात राम आहे म्हणून आपल्याला किंमत आहे. आपला राम जाऊ द्या बरं. मुक्काम पोस्ट स्मशान काही तिथून पुन्हा परत नाही. हा झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप हे लक्षीला ठाव स्मशानीचा लक्षीला ठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस आपल्यातला राम गेला आपली किंमत संपली. म्हणून रामायणामधले प्रत्येक पात्र अतिशय सुंदर आहे. रामायणच अतिशय सुंदर आहेत. कालकथा प्रसंग श्रवण केला आपण. रामजीचा विवाह झाला. सकाळ झाल्यानंतर नवरदेव नवरीला स्नान घालायला सुरुवात केली. आता नवरदेव नवरी आता आपण सगळेच झालेलो आहोत नाही का. आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे नवरदेव नवरीची पहिली आंघोळ कशी असते नाही का. रामजीची आंघोळ चालू झाली महाराज. आता तिकडे उत्तर भारतामध्ये असं म्हणतात एक खेळ असतो. हातामध्ये सुपारी दिल्या जाते. रामजीच्या हातामध्ये सुपारी दिली. ती नवरीनं ओळखायची आपल्या हातामध्ये एक सुपारी आहे का दोन. रामजीच्या हातामध्ये सुपारी दिल्यानंतर ती सुपारी अशी दाबली ती ओळखायची सांगितली जानकीला. हे जानकी ओळख रामजीच्या हातात सुपारी आहे का. सीतामाईने सांगितलं एकी. एकी म्हणजे एक आणि बेकी म्हणजे दोन. एकी या बेकी. सीतामाईने सांगितलं एकी. हात उघडला एकच सुपारी निघली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. सीतामाई जिंकल्या. आता महाराज त्या काळामध्ये सगळे जे उपस्थित होते ते कुठे होते. जनक महाराजांच्या महालामध्ये. आता सीतामाई जिंकल्यानंतर महाराज ज्याच्या त्याच्या घरामध्ये ज्याची त्याची माणसं जास्तच असतात. हा नवरी नवरदेवाच्या घरी आली तर कालवऱ्या 4-2च असतात नाही का. तसं वराडा सुद्धा मापात. पण सगळी मिथिला नगरी पाहायला आता एवढं करून महाराज राजा रामाचं लग्न आहे ते. स्वतः जानकी स्वरूपिणी आहेत.
आता रामजीचे डोळे झाकले आणि सीतामाईनं सुपारी उचलली. उचलल्यानंतर रामजीने विचारलं, बताव राघव एकी या बिकी? रामजीने सांगितलं एकी. सही सही बताओ. जी हाँ एकी एकी एकी. फिर से बताओ. मैंने कह दिया एकी एकी एकी. हाथ उघडला, सुपारी निघल्या दोन. हमने कहा था सही सही बताओ, आप हार गए. रामजीने सांगितलं नहीं फिर भी एकी. बोले कैसे? क्योंकि अब सीता अलग नहीं है, सीता अब राम की है. वो तो हो गई सीता राम. आता दोन्ही काय झाले? एक जरी शरीर दोन असली म्हणले तरी आम्ही दोघं मात्र एक आहोत. खेळ झाला. नवरदेव नवरीचे स्नान झाले. तदनंतर महाराज अनेक दिवस सुखाने गेले आणि एक दिवस सगळा समाज एकत्र आला. संपूर्ण समाजानं रामजीला सांगितलं, हे राघव आपल्याला आता निघायचं आहे. रामजी आले आणि रामजीनं दशरथजी महाराजांना सांगितलं की प्रभू बाबा आपल्याला जायचं आहे, आपण जनकजी महाराजांची रजा घ्या. राजा दशरथानं हात जोडले. जनकजी महाराजांचे चरण धरले आणि जनकजी महाराजांना विनंती करताय, महाराज आम्हाला जाण्याची परवानगी द्या. वास्तव स्वरूपानं मुलाच्या बापानं मुलीच्या बापाचे चरण धरायला नको आहे, पण जनकाचे का चरण धरले असतील बरं? महाराज दशरथ सांगताय मागणारा मी आहे. आज मी याचे काय? तुम्ही दाते आहात, तुम्ही दान केलंय, तुम्ही दान करणारे, तुम्ही दानी आहात. मी याचे काय? म्हणून याचकाचा नियम आहे, याचकानं हात जोडूनच उभं राहावं. रामजी महाराज गेले राजा जनकाजवळ, हात जोडले. स्वामीजींनी वर्णन केलं. स्वामीजी म्हणतात रामजीचे किती गोड शब्द आहेत आपल्या सासऱ्याला सांगतायत. हे महाराज जनक, राम बिदा मागत कर जोरी, राम बिदा मागत कर जोरी, कीना प्रणाम बहोरी बहोरी, कीना प्रणाम बहोरी बहोरी, राम रामजी जवळ गेले. जनक महाराजांच्या समोर रामजी उभे आहेत आणि रामजीनं बहोरी बहोरी याचा अर्थ पुन्हा हात जोडावी. महाराज आम्हाला जाण्याकरता विनंती द्या. राम बिदा मागत करजोरी, करजोरी म्हणजे हात जोडून. किणा प्रणाम बहोरी बहोरी, हा पायी आशीष बहुरी सिरुणाई, भाईन सहित चले रघुराई. सगळे बंधू सोबत घेतले, सगळे संगतीला घेऊन निघाले. राजा जनकाच्या डोळ्यात पाणी आलं. मध्यान्ह रात्र झाली आणि मध्यान्ह रात्रीला सुनैना मातीच्या जवळ जानकी बसली. किती जवळ घेतलं महाराज. राजा जनक, जो जनक महाराज आतापर्यंत कधी ज्याला मोहस्पर्श करू शकला नाही, त्या जनकाच्या सुद्धा डोळ्यात पाणी मायला महाराज. हा तुम्ही पहा, जो मनुष्य कधीच रडला नाही ना, कधीच नाही आयुष्यात. जर ब्रह्मचारी जर असेल तर तो साधक ज्यावेळेस सद्गुरु कृपा करतात ना त्यावेळेस त्याच्या नेत्रात पाणी येतं साधकाला, बर का. आणि संसारी माणूस जर असेल
तर पुरीचं कन्यादान करताना जाके पेरण पिटी बवाई ओ पीर पराई क्या जाने जिसने कन्या धन जना ओ बेटी की विदाई क्या जाने। हा ज्याच्या पायाला भेग पडलेली नाहीये त्याला पायाची वेदना माहीत होत नाही। ज्याने कन्येला जन्म दिला नाही त्याला कन्यादान करण्याचं महत्व कळत नाही। त्याला ते दुःख फक्त तोच व्यक्ती जाणू शकतो जो बाप कधीच रडला नाही ना। तो बाप सुद्धा त्या काळामध्ये रोदन करतो। ही जनक महाराजांचं वर्णन आहे। जो विदेही राजजनक आहे तो कधी रडतोय? आता जानकी जवळ बसलेली आहे, आता सकाळी जानकी निघणार आहे त्या काळामध्ये की आता जानकीला अयोध्येला जायचंय। जानकीला जायचंय। आता सुनैना मातेनं जवळ घेतला आणि आपल्या मुलीला उपदेश करायला सुरुवात केला। ये जानकी सास ससुर की सेवा करे हूँ, सास ससुर की सेवा करे हूँ, पति रुखी लखी आयस अनुसरे हूँ, पति रुख लखी आयस अनुसरे हूँ, अति सने सुनैना मातेनं जवळ घेतला आणि आपल्या जानकीला सांगायला सुरुवात केली। हे जानकी सासू ससुर की सेवा करियो, पति रुख लखी आयसु अनुसरी हूँ। हे जानकी तुझ्या सासू सासऱ्याची सेवा कर। हे प्रत्येक आईला सांगायला पाहिजे आताच्या घडीला। किती गोड उपदेश केला। अति स्नेह बस सखी सयानी। सगळ्या जानकीच्या सखी होत्या ना, त्या सखी उदास झाल्या की उद्या आता जानकी जाणार आहे असं म्हणतात। ज्यावेळेस जानकी निघाली ना, संपूर्ण अवध मिथिला नगरी रडायला लागली आणि जानकीच्या जवळ आली। हे जानकी, हे जानकी तू आम्हाला सोडून जाणार? लहान लहान मैत्रिणी होत्या महाराज त्या, तू आता कधी भेटणार पुन्हा? अगं ज्या राघवाच्या प्राप्ती करता आम्ही सुद्धा देवाला विनंती केली होती नाही का? तू ज्या वेळेस हे जानकी तू त्या दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये, भवानी मातेच्या मंदिरात गेली ना, तू पूजा करीत असताना आम्ही सुद्धा देवीला विनंती करत होतो। हा आम्ही सुद्धा जगदंबेला सांगितलं, हे जगदंबा जय जय गिरिवरा राजकुमारी, जय महेश मुखा चंद चकोरी, जय गजवदन शरणन माता, जय गजवदन शरणन माता। हे जगत जननी सीता ही रामाचीच झाली पाहिजे आणि जानकीला राम रूपाने रामच पती मिळावा अशी आम्ही तुला विनंती करतोय।
सीतामाई महाराज अयोध्येच्या दिशेने निघाल्या. सगळ्या बाल मैत्रिणी जानकीच्या जवळ आल्या आणि रडायला लागल्या. आणि पाहता पाहता जानकीची एका खोली होती. त्या खोलीमध्ये एक पिंजरा टांगलेला होता आणि त्या पिंजऱ्यामध्ये एक पोपट आणि मैना होती. स्वामीजी वर्णन करतात त्या पशु पक्ष्याने सुद्धा रुदन करायला प्रारंभ केला. जानकी निघाली तर ही सध्या जनक महाराजांची स्थिती स्वामीजी वर्णन करत आहे. भये बिकल खगमृग भाती. जसे पशु पक्षी व्याकुळ झालेत ना, खगमृग पशु पक्षी वधात झाले. जानकी आम्हाला सोडून निघाली म्हणून एका पिंजऱ्यामध्ये एक राघव आणि मैना होती बरं का, सुवर्णाच्या पिंजऱ्यामध्ये. आणि त्या सुवर्णाच्या पिंजऱ्यामध्ये असणारी राघव आणि मैना ती सारखे सीतेकडे पाहून त्या जानकीकडे बघून मोठमोठ्यानं रुदन करून हाक मारायला लागले. हे जानकी, हे जानकी, हे जानकी. व्याकुळ झाले महाराज ते. आम्हाला सोडून जाऊ नकोस. सुख सारिका जानकी जाए
कनक पिंजरही राखी पड़ाई व्याकुल कहाई कावे देई सुनी धीर जो परी हरईन के। राजा जनकानं एका खांबाला कवटाळलं. जो विधी राज जनक आहे, स्वामीजी म्हणतात त्या जनकाला भ्रम झाला, माझी जानकी कुठे आहे, माझी जानकी कुठे आहेत. मोठमोठ्यानं रडायला लागला, व्याकुळ झाला. मनुज दसा कैसे कही जाती. जिथं पशु पक्षी महाराज रडायला लागले तिथं माणसाच्या जातीचा काय महाराज काय ठाव असेल. प्रत्येकीला असं वाटलं माझ्या अंतःकरणातली ममता निघून चाललेली आहे. जानकी म्हणजे साक्षात प्रेम स्वरूपिणी. बंधू समेत जनकुतबाई. भावाच्या सोबत जनकजी महाराज भावाने हात धरला जनकाच्या आणि जनकजी महाराजांना घेऊन येत आहे की हे जनकजी महाराज चला आपण जानकीला आणि विदा करू, तिला वाटी लावून. स्वामीजी म्हणतात जानकी पालखीमध्ये बसलेली आहे. तिने आजपर्यंत भूमीवरती पाय देखील ठेवलेला नाहीये आणि ती आज हजारो हत्ती, हजारो घोडे, हजारो दास दासिया, एवढं अंधन, एवढं कन्यादान राजा दशरथाने केलं. हे संपूर्ण हे सामान घेऊन, हा लावा जमा घेऊन जानकी महाराज अयोध्येच्या दिशेने निघालेले आहे. नगरवासी लोक जानकीला वाटी लावण्याकरता शिवापर्यंत आली. जिथपर्यंत त्या जनकपुरीची हद्द आहे तिथपर्यंत आली आणि जानकीकडे पाहत आहे. हा बेटी चली पराया देश, बेटी चली पराया देश, चली पराया देश, बेटी चली पराया देश, बेटी चली पराया देश, बेटी चली पराया दुसऱ्या देशाला आपली मुलगी चालली म्हणून राजा जनकानं दशरथजी महाराजांचे पुन्हा हात धरले आणि सांगितलं, महाराज येणं आज तागाय जमिनीवरही पाय ठेवलेले नाहीये. माझ्या जानकीला सांभाळा, जर कदाचित तिच्या हातून जर चूक झाली तर तिला पदरात घ्या. असं म्हणतात. जशी जानकी मिथिलापुरीमधून निघाली तशी थेट अयोध्येला आली आणि अयोध्येला आल्यानंतर जानकीला जमिनीवर पाय ठेवू दिला नाही महाराज. हा अवधपुरीमध्ये इतका आनंद झाला. साक्षात लक्ष्मी नारायण जगतपिता आणि जगतजननी त्या अयोध्या नगरीमध्ये आलेले असल्या कारणानं संपूर्ण अयोध्यावासी जे आहेत ना महाराज, ते सगळे आनंदाच्या भरामध्ये नाचायला लागले. पुरबाई सिन्नत बराय जोहारे, राम सिया राम, राम सिया राम. ये देखत राम भये सुखारे, राम सिया राम, राम सिया राम. करईल छाभर मणिगण चीरा, बारी विलोचन फूल शरीरा, राम सिया राम, राम सिया राम. ए
होते ना नगरवासी, ज्यांनी सीतामाईचं मुख पाहिलं नव्हतं त्या महिला, सखी सिया मुख पुनी पुनी जाई, गान करी हनी जसू पुन्हा वारंवार त्यांना असं वाटायचं की आम्ही आता या जानकीचं काय करावं, मुख पाहावं. हा तुम्ही पहा, हाताच्या बाह्या ज्या रुजतात ना त्या स्त्रीमुख पायावरूनच. हा ज्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात सुमुख. हा पण तुम्हाला खरं सांगू, राग नका म्हणू बरं का, आपण सुन्मुख पाहिले का आपले दुःखाचे दिवस सुरू होतात, आणि जानकीचं मुख पाहिल्यानंतर त्या लोकांचं सुखाचे दिवस सुरू झाले. त्या सुनेचं मुख पाहण्याकरता महाराज ज्या म्हाताऱ्या होत्या ना, म्हाताऱ्या हातामध्ये सोन्याचा शिक्का घेऊन जायचा. तुम्ही पहा, सगळ्या असं कोणी दीन असतो अशातला काही भाग नाही, पण ती ज्या वेळेस ती असं म्हणतात की नवरी पाया पडायला येतात ना, ते लोक तिच्या हातामध्ये निश्चित काहीतरी प्रदान केल्याशिवाय राहत नाही. आणि पाहता पाहता संपूर्ण अयोध्या नगरी त्या जानकीचं मुख पाहण्याकरता लालायित झालेली आहे. आणि एक दिवस रामजी आणि सगळे भावंड बसलेले असताना, रामजी आणि चारही भावंड बसलेले असताना खेळता खेळता सीतामाईच्या मुखाला रंग लावण्याकरता भरतजी महाराज जवळ आले. परंतु नियम असा आहे, ज्येष्ठाच्या शरीराला स्पर्श करता येत नाही. आणि मग काय करावं, भरतजी महाराजांनी रंग लावण्याच्या माध्यमातून सीतामाईचे फक्त आणि फक्त चरण स्पर्श केले. लक्ष्मणजी महाराज उदास आहे. लक्ष्मणजी महाराज उदास असताना लक्ष्मणाला विचारायला रामाने, हे लखन तू का उदास आहे? सांगितलं, दादा मला उदास होण्याचं काही कारण नाही, परंतु अंतःकरणामध्ये दुःखाची ज्योत उसळते. म्हणजे काय, दुसरं काही नाही. म्हणजे आतापर्यंत हे चरण मला स्वतंत्र होते, मी केव्हा येऊन हे चरण स्पर्श करू शकतो, पण आता तो अधिकार राहिला नाही. आता माझ्या शरीरावर, अर्थात रामजीच्या शरीरावर आता अधिकार अर्धा कोणाचा झाला, सीतामाईचा झाला, जानकीचा झाला. म्हणून हे राघव, मला त्याच गोष्टीचं दुःख आहे की मी आता पाहिजे तेव्हा तुमची चरण सेवा करू शकत नाही. काय प्रेम होतं महाराज, बघा तुम्ही. भावाचे पाय दाबायला मिळत नाही म्हणून लक्ष्मण दुःखी आहे. रामायणामधलं प्रत्येक, मी सांगितलं तुम्हाला, रामायणामधलं प्रत्येक पात्र इतकं दिव्य आहे की त्या पात्राचा जर आपण विचार करण्याचा प्रयत्न जर केला ना, श्रुती वेद संपूर्ण मौन पावतात महाराज. राम कथा म्हणजे अलौकिक गाथा. सकाळ झाली, हा परिवार सगळा ज्याच्या त्याच्या कार्यामध्ये मग्न आहे. आपापल्या कार्यामध्ये सगळे मग्न असताना राजा दशरथानं सभा भरलेली आहे. आणि सभा भरलेली असताना राजा दशरथाने सहज, असं म्हणतात, राजा दशरथाचा मुकुट तिरपा झालेला पाहिला. सुमंतजी महाराज धावत आले. सुमंतजी महाराजांनी पाहिलं की राजाचा मुकुट तिरपा झालेला आहे. मग राजाला सांगावं, राजाच्या कानात सांगितलं, महाराज आपला मुकुट तिरपा झालेला आहे. आणि राजानं तत्क्षणी सुमंतजी महाराजांना आरसा आणायचा सांगितलं. राय सभाय मुकुर करिलीना. मुकुर म्हणजे आरसा. राय सभाय मुकुर करिलीना.
मुकुर म्हणजे आरसा. आरसा आणला पाहिला महाराजांनी. भये समीप श्रवण शीत केसा. कानावरचे केस पांढरे झाले महाराज. जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी. मृत्यूची या भेटी जवळी आली. कानावरचे केस पांढरे झाले. तुकोबरा म्हणतात असं समजायचं की आपला मृत्यू काळ जवळ आला. आता माझ्या मना हुई सावधान. सावध व्हावं. राजा दशरथानं विचार केला. सुनत राम अभिषेक सुहावा. मला असं वाटतं म्हणले आता राजा रामाचा अभिषेक करावा. रामाचा अभिषेक म्हणल्याबरोबर महाराज जिकडं तिकडं रामाच्या अभिषेकाची जय्यत तयारी सुरू झाली. राम सियतन सगुण जनाय फरक ही मंगल अंग सुहाय. रामाची 1.25 महिना हळद उतरून गेली ना. आता राजा करायला काही हरकत नाही म्हणले. बस पोरगा करता झाला. मला आता राजीनामा द्यायचा. ही बातमी ज्यावेळेस महाराज संपूर्ण नगरीला कळली की राम राजा होणार आहे. राम राजा होणार आहे. संपूर्ण नगरीमध्ये आनंदाच्या लाटा उसळायला लागल्या. जिकडं पाहावं तिकडं आनंद आहे. जिकडं पाहावं तिकडं सगळीकडे आनंदाच्या लाटा उचलायला लागल्या. तितक्यामध्ये या चोरांनी या देवतांनी काय केलं. या आनंदामध्ये विरजन टाकलं. काय विरजन टाकलं. जसं चोरांना चांदणं आवडत नाही ना त्याप्रमाणे स्वामीजी म्हणतात या देवांना त्या अयोध्या नगरीमधला आनंद उत्सव आवडत नव्हता. त्या देवतांनी एक अशी जागा शोधली का जिथं कुविचार प्रसार पावेल. मग कुविचार करण्याजोगी फक्त एकच अपात्र स्त्री त्यांना अयोध्या नगरीमध्ये दिसली. ती म्हणजे मंथरा. हा तीनही सुहाईन अवधा बधावा. चोर ही चंदिनी रातीन बाबा. शारद बोली विनय सुर करही. शारद बोली विनय सुर करही. वारही वार पायले परही. वारही वार पायले परही. राम सिया राम राम सिया राम राम सिया राम राम सिया राम. बाहेर भ्रमण करत असताना त्या मंत्रेजवळ सरस्वती आली आणि सरस्वतीने तिच्या जिभेवरती प्रवेश केला आणि जिभेद्वारे मला संपूर्ण विष कालवायला सुरुवात केली. ती कैकेयीच्या महालामध्ये आली. जी कैकेयीची भरताची माता आहे राणीजवळ जाऊन रडायला सुरुवात केली. राणीनं हसून तिला विचारलं. म्हणले अगं तुझे गाल रागाने का लालबुंद झालेले आहेत. अगं तुला कोणी बोललंय का. हा ती शांत बसली. अगं खरं सांग हे प्रिय मंथरे. हे प्रियवदिनी सिकादिनी होतो सपने होतो पर कोण होई. अगं स्वप्नात सुद्धा तुझ्यावर कोणी हृदयमान होणार नाही आणि मग तू शोधास काय सांग मला. तुला कोणी बोललं का. तुझा कोणी अपमान केलाय का. तुझा कोणी अनादर केलाय का मला सांग. तरी मंथरा शांत आहे. सुदिनो मंगलदायक होई. तुर कहा फुरजे दिन होई. अगं एवढं मंगल वातावरण आहे. रामाला राज तिलक होणार आहे. तर अशा मंगलमय प्रसंगी तू उदास होते म्हणले. अगं तुला शोभत
नाही प्रसन्न हो मंतरे मंतरा तरी शांत आहे जेठ स्वामी सेवक लघुबाई या दिन कर कुलीत सुहाई राम तिलक जो साचे हुकारी देव माव मंडलातारी कौसल्या सब सब महतारी राम हित जनु भाय प्यारी आप कर ही संयोग से मैं कर प्रीति परिचारी की हे कौसल्या रामाची आई आहे ती राणी राजमाता होणार आणि तू एका सेवकाची माता होणार महाराज पेरणारा फक्त पक्का पाहिजे चांगल्या घराच्या कानखिळ्या काढणारे काही लोक लय पक्के असतात एका चहात कार्यक्रम करून जाते हा एक तर कप बर्फ पाहिजे ते नाही तर कप बर्फी ते पण त्यांचा गुण परिपूर्ण दाखवून देते ते बाई गावातच गहू टाक बरं नाही तर मग डाळ मला तेच दिले मोठं दळ काय सांगत झोपलं बा दळ काही ना महाराज संपूर्ण त्या आनंदाच्या उत्सवाचा ज्या वेळेस तिच्या बुद्धीमध्ये भ्रम नावाचा दोष आला ईर्ष्या नावाचा दोष आला क्षणामध्ये आणि एरवी तरी तिने रामाला वचनच दिलं होतं रामा तुझ्या सुखाकरता मी हे कार्य करायला तयार आहे मग काय करावं लागेल सांगितलं काहीच नाही ज्येष्ठासी धाडावे धुरी दिगंतरा नये समाचार त्याचा तू फक्त म्हणले असं कर म्हणले काय अगं तुझे राजाकडे 2 वर आहेत ना ते 2 वर मागून घे स्वामीजींनी इतकं सुंदर वर्णन केलं स्वामीजी शब्द म्हणजे अत्यंत गोड दुई बरदान भूपसन खाती सुताई
रामचंद्र भगवान की जय। संपूर्ण नगरीमध्ये आनंद आहे, मात्र कैकईच्या महालामध्येच दुःखाची ज्योत पेटली। कैकईनं मला संपूर्ण शृंगार काढून ठेवला, कोप भवनामध्ये प्रवेश केला आणि काळकुट्ट वस्त्र परिधान केले। आता काय शिकवायचं होतं, कसं शिकवायचं होतं, त्या कैकईनं बाबा परिपूर्ण जसंच्या तसं तिला सांगून ठेवलं। म्हणले हे बघ वेडे, महाराजांना जे मागायचंय ना म्हणले ते आत्ता मागू नको म्हणले, मग ज्या वेळेस तुला शरण येतील त्यावेळेस